प्रथिनाचा महत्व हाय स्पोकन ट्युटोरियल म आपला स्वागत हाय ट्युटोरियल म आपू शिकणार जो आपले शरीरसाठी प्रथिनाचा फायदा तेने कमीना परिणाम वेगवेगळे वयोगटसाठी गरज अन्न स्रोत प्रथिना हा आपले शरीरसाठी गरजना असणारा मॅक्रोन्यूट्रिएंट हाय 22 अमिनो आम्लापासून बनेल 22 पैकी 9 अमिनो आम्ल गरजना हाय आपले अंगणी बनेल नसता म्हणूनच त्या अन्नमधून घेतला जावा उरेल 13 शरीरनी बनेल मै तुम्हाला अमिनो आम्लाबद्दल मोजकाच सांगीन अमिनो आम्ल हा सेंद्रिय संयुगा ज्या एकत्रितपणे तयार करता लायझिन लुसीन हस्टिडाइन मेथिओनिन ट्रायट्रोफान काही अमिनो आम्ल प्रथिना हाव 2 प्रकारना त्या पुरा अन अपुरा तेव्हातला फरक आणनेमध्ये असेल अमिनो आम्लने प्रकारवर आधारित जेव्हा समजा 9 गरजना अमिनो आम्ल राहता त्या पुरा प्रथिना समजा 62 पदार्थ पुरा राहता उदाहरणार्थ कोंबडी अंडा मासा अन मटन तशाच दूध अन दूधना पदार्थ पुरे प्रथिनाना स्रोत अपुरा प्रथिना साम एक कवा पका गरजना अपर्याप्त प्रमाण म अमिनो आम्ल बराच शाकाहारी पदार्थ अपुरा राहता उदाहरणार्थ डाळी धान्ये मनुका अन बियाणा ये सगळ्या साम सोयाबीन हा प्रथिनाचा समद्यात चांगला शाकाहारी स्रोत उत्तीनी वाढ सुधार काळजी हा प्रथिनाचा फायदा तशाच त्या रक्तातील साखरीनी पातळी नियंत्रित करता अन एक मजबूत प्रतिरक्षा प्रणाली तयार कर प्रथिनाशी भरेल अन्न आपली लालसा कमी कर अन आपला बरेच काळसाठी परिपूर्ण ठेव हाय वजन सारखा ठेवायला मदत कर पचन अन विष कमी होवाला मदत कर ह्या 2 कामा हाय मेंदूतून अन मेंदूला चालना देवाला मदत बी कर शरीरमधील पोषक द्रवाशी वाहतूक कला अन जमा होवाला सुद्धा प्रथिना गरजना प्रथिनासी कमीना चिन्ह अन लक्षणा आता समजी घेऊ प्रथिनासी कमीना लक्षणापैकी एक म्हणजे गर्भनी वाढ कमी होणा पोरॅसेमधील प्रथिनाचे कमीमुळे कुपोषितपणा अन बुटकापणा येऊ येणेमुळे शरीरना वजन कमी होऊ अशे वेळेस पोरॅसाला वेगवेगळे प्रकारना आजार होवाना धोका राहा वाढ नीट नाही व्हायल्यावर पोरॅसे मेंदूने विकासवर बी परिणाम होऊ पक्के येळपोवत वाढ नीट न होणारे पोरॅसाला मधुमेह होवाना धोका होऊ त्या मोठ्या व्हायल्यावर उच्च रक्तदाब सुद्धा होऊ मोठे माणसासम प्रथिनाचे कमीमुळे स्नायूंना नुकसान तेसाला थकवा अशक्तपण जाणवू अन आजार होऊ कातडीवर सुरकुत्या अन केस गळणा ह्या उदाहरण वेगवेगळे वयोगटमधील लोकांच्या रोजन्या गरजा वेगवेगळ्या राहत्या हाय ट्युटोरियलमध्ये प्रथिनासी गरजना गट निरीक्षण प्रमाणे 0 ते 12 महिन्यांनी पोरॅसेसाठी हाय प्रति किलो वजन 1 ते 2 ग्रॅम 1 ते 3 वर्षाने पोरॅसेसाठी 16 ग्रॅम गरजना 4 ते 6 वर्षने पोरॅसेसाठी 20 ग्रॅम 7 ते 9 वर्षाने पोरॅसेसाठी 29 ग्रॅम प्रथिनाचा सल्ला दिला जाहा 10 ते 12 वर्षाने पोरॅसेसाठी 40 ग्रॅम
पौगंडावस्थेसाठी 52-62 ग्रॅम सुचवेल. पोटाळे बायकासेसाठी ती 78 ग्रॅम. दूध पाजणाऱ्या आयासाला 68 ते 74 ग्रॅम सल्ला दिला जाहा. प्रथिनासी गरज सुद्धा तेसने अंगणे क्रियेवर अवलंबून राहा. क्रिया बसेल काम. हलका अन जड कामा एव्हात येता. बसी करेल काम. मशीनवर कपडा शिवाना, माहिती भराना अन कॉल सेंटरनी नोकरी. नोकरी करणारा लोकासुद्धा बसी काम करणारा साम येता. मधले स्वरूपना कामम वावरम काम करणारा. घरातला काम गौंडी अन डायव्हर सुद्धा एव्हात अहत. जड काम करणारा अहत. दगड फोडणारा, लाकूड कापणारा, पळणारा अन खणणारा. बसी काम करणारे मजूर साला अंगणे वजनला प्रति किलो 1 ग्रॅम प्रथिनासी गरज. अंगना गुणी वजन हाव इष्टतम वजन जी एखादे माणसाने आरोग्याला पोषक अहत. मधले स्वरूप ना काम करणारे मजूर साला प्रति किलो माग 1.2 ग्रॅम प्रथिनासी गरज. जड काम करणारे मजूर साला 1 किलो माग 1.5 ग्रॅम प्रथिनासी गरज. ह्या उदाहरण समजी घेऊ. 55 किलोग्रॅम मधले स्वरूपने काम करणारे बायकासाला प्रथिनासी गरज 66 ग्रॅम असेल. जर तीच बायको जड काम कर हवी तर तिला 82 ग्रॅमनी गरज असेल. आपले रोजने जेवण प्रथिनासी भरेल अन्नना समावेश कराना सल्ला देता. अशा पदार्थ वयने 6व्या महिन्यापासून देवा. काही अन्न प्रथिनासी सामग्रीवर एक नजर टाकू. एक पुरे अंडाम 7 ग्रॅम प्रथिना राहता. 100 ग्रॅम हाडका नाही ती कोंबडीम सुमारे 19 ग्रॅम प्रथिना राहता. तशाच 100 ग्रॅम मासासाम 20 ग्रॅम राहता. गायने पावशेर दूधम अंदाजे 8 ग्रॅम राहता. गायने पावशेर दूध पासून बनवेल दहीम 8 ग्रॅम राहता. गायने दूध पासून बनवेल पनीर 45 ग्रॅम 8 ग्रॅम राहता. 20 ग्रॅम मनुका अन बियासाम 4 ग्रॅम राहता. अंदाजी 30 ग्रॅम कच्चे सोयाबीन 11 ग्रॅम प्रथिना राहता. 30 ग्रॅम शेंगासाम 5 ग्रॅम प्रथिना उपलब्ध अहत. 30 ग्रॅम न शिजवेल डाळीसाम अंदाजे 4 ग्रॅम प्रथिना राहता. 30 ग्रॅम कच्चा भरडेल तांदूळ 2 ग्रॅम राहता. 30 ग्रॅम कच्चा राळे तांदूळ 4 ग्रॅम प्रथिना राहता. 30 ग्रॅम गहूने पीठनी एक पोळी 3 ग्रॅम प्रथिना राहता. जुवार आणि बाजरीने भाकर 3 ग्रॅम प्रथिना राहता. एक पराठा 4 ग्रॅम प्रथिना राहता. हरभराना पीठ अन गहूना पीठ सारखा घिसन हाई पोळी तयार करता ये. मांसाहारी पदार्थामधील प्रथिना ह्या शाकाहारी पदार्थापेक्षा चांगला राहता. कारण मांसाहारी पदार्थासाम पुरा प्रथिना राहता. पुरा प्रथिनासाम समदा गरजना अमिनो आम्ल राहता. अशे प्रकारे शाकाहारी पदार्थापेक्षा मांसाहारी पदार्थाची गुणवत्ता पक्की चांगली. प्रथिनाची गुणवत्ता DIAS पद्धतनी तपासली जाहा. DIAS म्हणजे डायजेस्टिबल इंडिस्पेन्सेबल अमिनो ॲसिड स्कोर.
हाय जेवण म पचन योग्य अमिनो आम्ल अन गरजना अमिनो आम्ल येसना गुणोत्तर गुण 0 ते 1 पोवत दिયેલ सगळ्यात मोठा एक अन समद्यात लहान 0 काही खावाने पदार्थसी पचनक्षमता गुण हेरू अंडाम 1.18 पचनक्षमता गुण पुरे दूधम 1.32 निळा वाटाणाम 0.64 त हरभराम 0.66 शिजवेल तांदूळम 0.59 गहूम 0.43 भुजेल शेंगदाणाम सुद्धा 0.43 गुण अन चर्चा करेल परमाने शाकाहारी स्रोत अपुरा प्रथिना अन धान्य साम लायझिन कमी राहा अन डाळी साम मेथिओनिन कमी राहा ती एकत्र खाल्ल्याने अमिनो आम्लानी अपुरीपणी भरपाई होईल उसळी अन डाळी एकत्र केल्यावर प्रथिनाची गुणवत्ता सुधर याला प्रथिनाची पूरक क्रिया सांगता वेगवेगळे संयोजन साम वेगवेगळे खावाने गटनी शिफारस करली जहा अन्न गट एकत्र केल्यावर वेगवेगळ्या गरजना अमिनो आम्ल मिळायला मदत हो डाळी अन धान्य दूधने पदार्थ एकत्र केल्यावर प्रथिनाची गुणवत्ता सुधर धान्य अन डाळी साम नाही ती आम्लनी भरपाई दूधना पदार्थ करता हाई संयोजन संगे तयार करेल काही खावाना पदार्थ हेरू बाजरीनी खिचडी संग रायता कढी भात अन पनीर पराठा ह्या काही उदाहरण थालीपीठ संग दही अन राजमा भात संग दही ह्या उदाहरण मांसाहारी पदार्थ संग उसळी खवा बाजरी एकत्र केल्यावर सुद्धा प्रथिनाची गुणवत्ता सुधर मै तुम्हाला असे पाककृती सांगीन जी हाय संयोजनांना वापर करी तयार करता येईल जेव्हा बाजरी चिकन पुलावा अंडा डोसा अन चिकन बाजरीनी भाकरीनी गुंडाळी अंडा भात मांस भरेल पराठा नागलीना गोळा अन कोंबडीना पातळ रस्सा ह्या उदाहरण हाय संयोजन व्यतिरिक्त आपण वेगळा खावाना गट सुद्धा एकत्र करू शकतो दही भात पालक पनीरना पातळ रस्सा नारळ दही चटणी ह्या काही उदाहरणं शेंगदाणा अन बियाणाचा कूट पातळ रशीम वापरीसन भी प्रथिनाची गुणवत्ता सुधर चांगला आरोग्यासाठी तुमने रोजने जेवण हाय खावाने पदार्थसा समावेश करा येन संग आपू ट्युटोरियलने शेवटने टप्पा पोहोचना भाग घिदा त्यांनीसाठी आभार